आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. दादा, माणिकराव कोकाटे यांचं वॉरंट निघालेलं आहे आणि ती नॉट रिचेबल आहे. मंत्री नॉट रिचेबल असेल तर बाकी आरोप्यांचं काय होणार? मंत्र्यांना दोषी सिद्ध केलेले माननीय न्यायालयाने मंत्र्यांचं नैतिक कर्तव्य आहे की न्यायालयाने आपल्याला दोषी ठरल्यानंतर आपण स्वतःहून न्यायालयासमोर सरेंडर झालं पाहिजे. ही नैतिक जबाबदारी आहे. आपण गुप्ततेची शपथ घेतलेली आहे. संविधानिक पदावर आपण आहात, त्यामुळे संविधानाच्या नियमाचं पालन करणं आपली नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी माणिकराव कोकाटेंनी पार पाडली पाहिजे. जर ते पार पाडत नसेल तर ही जबाबदारी राज्य सरकारची आहे की त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात असणारे मंत्री यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे आणि त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी राज्यपालांना शिफारस केली पाहिजे. परंतु राज्यामध्ये जे सरकारमधील मंत्री असेल किंवा आमदार असतील अशा अनेक घोटाळ्याचे आरोप त्यांच्यावर झालेत, पण कुठलेही पक्ष किंवा सरकार कारवाई करताना दिसत नाही. घोटाळ्यांचा आरोप होणं हा एक स्वतंत्र विषय आहे, परंतु शिक्षा होणं हा एक स्वतंत्र वेगळा विषय आहे. ठीक आहे, घोटाळ्यांचा आरोप होऊ शकतो, त्याच्या चौकशा होऊ शकतात, त्याच्याविषयी मी म्हणणार नाही. पण न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर हा काय आरोप नाही आहे, हा न्यायालयाने दिलेला निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी करणं राज्य सरकारचं कर्तव्य आहे. परंतु त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे तात्काळ सरकारनं. बिलकुल, हाच त्याच्यावर पर्याय हाच आहे ना. राजीनामा नाही, त्यांचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे. सगळ्यात आधी मंत्रिपदावर त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. ते राजीनामा देतील नाही तर न देतील. नक्कीच. तर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे. कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. कोकाटे सध्या रुग्णालयात असल्याचा वकिलांनी दावा केला होता. मात्र कायद्यापुढे कुणीही मोठं नाहीये, कोर्टाने हा दणका दिलेला आहे. लीलावती रुग्णालयात ते दाखल झालेले आहेत अशी माहिती सध्या मिळते. कोर्टानं खरं तर आज माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. आपल्याकडनं काय नेमकं प्ली करण्यात आलं? आम्ही इथनं कन्व्हिक्शन झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे 4 दिवस सरेंडरची वेळ मागितलेली होती. आम्हाला हायकोर्टात जायचा चान्स आहे. हायकोर्टात फाईल पण केलेला आहे आम्ही अपील. तर ते उद्या बोर्डवर घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर हायकोर्टात आता सगळी आमची लढाई चालू होईल. इथल्या कोर्टाने तर कन्व्हिक्शन आम्हाला दिलेलं आहे, तर त्याच्याविरुद्ध हायकोर्टात जायचं आमचा प्रत्येकाचा अधिकार आहे. तो अधिकार आम्ही अवेल करतो आहोत. 4 दिवसांची वेळ मिळावी, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे असं देखील आपल्याकडनं सांगण्यात आलं. त्यांची आता प्रकृती अचानक बिघडली, त्याच्यामध्ये ॲडमिट झाले. तर वॉरंट निघण्याच्या आधी आम्हाला एक 4 दिवसाची वेळ मिळावी सरेंडरसाठी, एवढं आम्ही अप्लाय केला होता. सर, पुढची एकूणच प्रक्रिया कशी असणार आहे? आता आपल्याकडनं काय नेमकं केलं जाणार? नाही, आता आमच्या हायकोर्टात ऑलरेडी आत्ता फाईल होते आहे आणि हायकोर्टातच याच्या पुढची लढाई आमची होईल. ही जी शिक्षा झालेली आहे हिला पण आम्ही स्टे घेऊ आणि हायकोर्टातनंच जामीन घेऊ. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अटक होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कोणत्याही क्षणी त्यांना अटक करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. कोर्टाने हे आदेश दिलेले आहेत. मात्र हायकोर्टात जामिनासाठी याचिकाही दाखल करण्यात आलेली आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंटही जारी झालेलं आहे. मात्र ते सध्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत. त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे आणि थोडी वेळ आम्हाला वाढवून द्या असं वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे. नेमकं काय आतापर्यंत झाले ते आपण पाहूया. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालेलं आहे. या प्रकरणात आतापर्यंतचे अपडेट आपण पाहतोय. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झालेला आहे. कोकाटे रुग्णालयात असल्याचा वकिलांनी दावा केला होता. मात्र कायद्यापुढे कुणीही मोठं नाही, कोर्टाने हा दणका दिलाय. कोकाटे रुग्णालयात सरेंडर होण्यासाठी मुदत मिळावी, कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टात हा युक्तिवाद केलाय. 3% स्कीमच्या कोट्यातून सदनिका मिळवण्याचे प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सदनिकेवर हक्क नसतानाही तो सिद्ध करण्यासाठी बनावट दाखले यंत्रणेत सादर केल्याचा आरोप आहे. दिघोळे यांनी प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने सरकार पक्षाने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात तेव्हापासून कोकाटे बंधू जामिनावरच होते. यानंतर कोकाटेंना शिक्षा ठोठावण्यात येऊन ते जामिनावर सुटले होते.
तर एक महत्त्वाची बातमी, नाशिक पोलीस अटक वॉरंट घेऊन आजच मुंबईला येण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी, नाशिक पोलीस अटक वॉरंट घेऊन आजच मुंबईला येण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालेलं आहे आणि हे अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस आजच मुंबईला येण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोकाटे यांना आजच कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये आज जो निर्णय झालेला आहे त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे आणि आता माहिती देखील अशी समोर येते आहे की कुठल्याही क्षणी नाशिक पोलीस जे आहेत ते या ठिकाणी कोकाटे यांना हे अटक वॉरंट जे आहे ते अटक वॉरंट घेऊन मुंबईला जाऊ शकतात। आपल्यासोबत वकील आहेत ज्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये कोकाटेंच्या विरोधातली बाजू मांडलेली आहे। पोलीस मुंबईला अटक वॉरंट घेऊन जाऊ शकतील कुठल्याही क्षणी अशी बातमी येते, काय आपली प्रतिक्रिया? असं आहे की मेहरबान न्यायालयाचे आदेश स्वयंस्पष्ट आहेत। कलम 418 CRPC अंतर्गत वॉरंट इश्यू झालेले आहेत, त्वरित अटकेचे आदेश आहेत। त्यामुळे आता पोलिसांनी अजून वेळ न घालवता किंवा राजकीय दबावाखाली न येता आम्ही कायद्यानुसार राज्य करतो, कारवाई करतो याची प्रचिती स्वतःच्या कृतीमधनं देणं आवश्यक आहे। जेव्हा एखाद्या सामान्य नागरिकाविरुद्ध आदेश पारित होतात तेव्हा पोलीस कसली वाट न पाहता त्याला अटक करतात, परंतु जेव्हा एखाद्या मंत्री महोदय असतील किंवा राजकीय लोक असतील त्यावेळेस पोलीस कच खातात असं जनरली लोकांचा समज आहे। तर तो समज गैरसमज ठरवण्याची एक नामी संधी पोलीस आयुक्त नाशिक यांना मिळालेली आहे। त्यांनी त्वरित अटक करून राज्यात काय तर आपल्यासोबत फोन लाईनवरून माजी प्रधान सचिव अनंत कळसे सर जोडले गेलेले आहेत। अनंत कळसे सर, या प्रकरणावर काय प्रतिक्रिया द्याल? सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तर त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, मात्र सध्याची ही अपडेट समोर आलेली आहे। नाशिक पोलीस अटक वॉरंट घेऊन आजच मुंबईला येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री असताना आणि पोलीस आयुक्त एवढे कर्तबगार असताना 2 तास झाले तरी माणिकराव कोकाटे साहेबांना, माननीय मंत्री महोदयांना अटक होत नाही, हे निश्चितच जनतेला संभ्रमात पडण्यासारखं आहे की न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेवला जाणार आहे किंवा नाही, हा प्रश्न आता जनतेच्या मनात आहे। आपण बघतोय की या ठिकाणी नाशिक पोलीस कुठल्याही क्षणी आजच्या आजच कदाचित माणिकराव कोकाटे यांचा अटक वॉरंट घेऊन मुंबईला जातील अशा पद्धतीची माहिती आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता नेमकी पुढे काय कारवाई पोलिसांकडून केली जाते हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे। यासोबतच न्यायालयानं त्यांना फटकारताना असं देखील म्हटलेलं आहे की कायद्याच्या पुढे कोणीही असलं तरी तो मोठा नाही आहे, तो मंत्री असला तरी तो मोठा नाही आहे, अशा पद्धतीची एक भूमिका जी आहे ती या ठिकाणी। तर मंत्री माणिकराव कोकाटे हायकोर्टात जामिनासाठी सध्या प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। मंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणात आता हायकोर्टात जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आलेली आहे। प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आली आहे। एकीकडे आपण पाहतोय नाशिक पोलीस अटक वॉरंट घेऊन आजच मुंबईला येण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे हायकोर्टात आता जामिनासाठी प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे।